10 वर्षानंतर मोदीजी कोल्हापूरमध्ये येत आहेत। त्यामुळं लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे। ज्यांनी या देशाला एक नवा आयाम दिला, नवी उंची दिली, अशा लोकनेत्याचं भाषण ऐकण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत। आणि उद्या मला वाटते गर्दीचा महापूर इथं येईल आणि उद्या मोदींची स्पीच झाल्यानंतर, भाषण झाल्यानंतर महायुतीच्या दोन्ही उमेदवार हे प्रचंड मताधिक्यानं, गतवर्षीपेक्षाही जास्ती मताधिक्यानं निवडून येतील, त्याचा मला विश्वास आहे। महाविकास आघाडीमध्ये काय दम राहिलेला नाही, त्यांच्याकडे नेते नाही आहेत, ते नेहमी मान सन्मानाच्या गोष्टी करतात। खऱ्या अर्थानं जे समोर उमेदवार आहेत त्यांचा सन्मान करण्याचं काम भाजपनंच केलेलं आहे। देशामधल्या राजघराण्यांचा सन्मान करण्याचं काम भाजपनं केलेलं आहे। तुम्ही बघितलं असेल की आमच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय आले, उपमुख्यमंत्री महोदय आले। आज आमच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः प्रधानमंत्री येत आहेत। त्यांना या देशामध्ये 400 पारचा आकडा करायचा असल्यामुळं ते कष्ट करतायत, मेहनत करतायत। परंतु जे या सन्मानाची आणि मानाची भाषा करतात, त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले का हो? त्यांच्या पॅम्पलेटवरती राहुलजी आणि सोनियाजींचं फोटोसुद्धा घातलेला नाही। काय कारण असावं याचं कारण एकच आहे, राहुल गांधीजींचा फोटो लावून जर मतं मागितली तर मतं मिळणार नाहीत। म्हणून काँग्रेसचे जरी उमेदवार असले तरी त्यांनी त्यांच्या नेत्यांचे फोटो टाळलेले आहेत। त्यामुळं मोदींना कुणाची किंवा आमच्या उमेदवारांना भीती असायचं काहीच कारण नाही। हे 2014 आणि 2019 मध्ये आपण या महाराष्ट्राचा कौल पाहिलेला आहे। 14 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 2 खासदार काँग्रेसचे निवडून आले होते। 19 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 2 खासदार निवडून आले होते। ते निवडून आले होते ते अशोक चव्हाण साहेब यांच्यामुळं। ते अशोक चव्हाण साहेब आता भाजपसोबत आहेत। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं खातं उघडलं जाणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे। आता अशा पद्धतीचे बाली स्टेटमेंट करणं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा काही रील्स बनवणं हे म्हणजे ते त्यांच्या बुद्धीची कीव येते। परंतु मी सांगितल्याप्रमाणे मोदीजींचा आवरा किंवा मोदीजींचा जो आवाका आहे कामाचा, विचारांचा, त्यांच्या विचारानं हा देश चालवत आहे, विचाराने या देशाची प्रगती झालेली आहे। त्यामुळं उद्याच्या सभेनंतर ही त्यांची सगळ्यांची जी बोलते ती बंद होऊन जाईल। त्या काय म्हणल्यात मला ऐकलेलं नाही, पण जे काय सांगायचं ते सांगून टाकलं पाहिजे ना। सांगण्यासारखं आहे तर मला लपवून ठेवायचं कसं, सांगून टाकायचं जे काय आहे ते। सगळ्यांना माहिती असते मी काय आहे हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला, महाराष्ट्राला माहिती आहे। अशा पद्धतीच्या आणि कोण बोलतंय याला आपल्याला काय फार महत्त्वाची द्यायची आवश्यकता नाही असं मला वाटतं। महाराजांच्या पाया पडत्याला फोटो व्हायरल करण्याची आवश्यकता काय? आम्ही आजही त्यांच्या पाया पडणार आहे, उद्याही पडणार आहोत। आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या पाया पडणार आहोत आणि सगळे पडतात, सगळं कोल्हापूर पडतंय, कोण पाया पडत नाही महाराजांच्या। आणि त्याचे फोटो व्हायरल केल्यानं काय होणार आहे? उलट मंडलिकांचा मान वाढणार आहे यामध्ये, कारण महाराज हे सगळ्यांचे आदरस्थान आहेत। त्यामुळे त्याच्याबद्दल अशा पद्धतीचं काय झालंय, सतीश पाटलांना या निवडणुकीमध्ये पराभव समोर दिसू लागलेला आहे। त्यांना पश्चाताप व्हायला लागलेला आहे की आपण विनाकारण महाराजांना यामध्ये ओढले असं मला जाणवतंय। आणि म्हणून त्यांची भाषा जी आहे, तुम्ही बघितलं असेल 2-3 सभा त्यांच्या, माझ्याशी गाठ आहे, काठी घेईन, म्हणजे त्यांना स्वतः काय बिहारमध्ये असं वाटतंय का काय मला माहीत नाही। भाषा त्यांचा, भाषेवरचा तोल म्हणजे गेलेला आहे। ते नेहमीच त्यांना थोडंसं त्रास होतोय, मानसिक सुद्धा त्रास त्यांना होतो अशा काही गोष्टी झाल्या की, आणि मग असे काय तर ते बोलतात। आता काठी घेऊन उभा राहिनी अशा एका व्यक्तीनं बोलणं हे कितपत योग्य आहे, एक आपल्या संस्कृतीमध्ये कसं बसतंय, याच्यावरूनच त्यांच्या या प्रचारातल्या सगळ्या त्यांच्या वागणुकीवरून त्यांचा पराभव झाला, निश्चित झाला आहे हे दिसून येते।